नमस्कार, मी डॉक्टर आसावरी गिरी, गोदावरी स्त्री रुग्णालय व मॅटर्निटी केअर सेनगाव. गरोदरपणामध्ये सर्दी, खोकला, ताप यासारखे व्हायरल इन्फेक्शन जेव्हा स्त्रियांना होतात तेव्हा त्यांनी कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि डॉक्टरांकडे केव्हा जायला पाहिजे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रेग्नन्सीमध्ये प्रतिकारशक्ती खूप कमी झालेली असते, त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन खूप लवकर होण्याची शक्यता असते. वातावरणामध्ये थोडाही काही बदल झाला की सर्दी, खोकला, ताप हे लगेच होतात. हे व्हायरल इन्फेक्शन जेव्हा होतं तेव्हा ते कोणत्या महिन्यामध्ये झालेलं आहे हेही बघणं खूप गरजेचं आहे. कारण सुरुवातीचे 3 महिने आणि शेवटचे 3 महिने ह्या महिन्यांमध्ये जर इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणामध्ये झाले असेल तर आई व बाळ या दोघांनाही धोका होण्याची शक्यता असते. पहिल्या 3 महिन्यामध्ये जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा त्यामुळे मिस अबॉर्शन होण्याची शक्यता असते. तसेच शेवटच्या 3 महिन्यामध्ये जेव्हा इन्फेक्शन होतं ताप खूप जास्त प्रमाणामध्ये वाढले असेल तर त्याचा धोका बाळाला होऊ शकतो. जेव्हा हे व्हायरल इन्फेक्शन सुरुवातीच्या काळामध्ये कमी प्रमाणामध्ये असतं तेव्हा ते वाढू नये म्हणून तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. जेव्हा सर्दी होते तेव्हा तुम्ही गरम पाणी पिऊ शकता. एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये विक्स किंवा निलगिरीचं तेल भेटतं त्याचे काही ड्रॉप्स टाकून तुम्ही त्याची वाफ घेऊ शकता. जेव्हा खोकला होतो, घसा दुखतो तेव्हा गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्याच्यात तुम्ही गुळण्या करू शकता. तसेच मेडिकलवरती बिटाडीन गार्गल भेटतं त्याचा तुम्ही वापर करू शकता. त्यामुळे तुमचा बराचसा त्रास कमी होतो. काही औषध गोळ्या आहेत जसं की कॉम्बिफ्लेम, नाईस, ब्रुफेन, NSAID या गोळ्या मेडिकलवरती सहजरित्या भेटतात. पण ह्या गोळ्या प्रेग्नन्सीमध्ये घ्यायच्या नाहीत कारण याचे दुष्परिणाम बाळावर होऊ शकतात. जेव्हा तुम्हाला ताप येते तेव्हा प्लेन पॅरासिटामॉल तुम्ही घेऊ शकता. डोलो 650, पुरोसिन 500 या नावाने ह्या गोळ्या सहज भेटतात. तसेच जेव्हा तुम्हाला सर्दी होते तेव्हा तुम्ही सिट्रिझिन घेऊ शकता किंवा सिनारेस्ट घेऊ शकता. या गोळ्यांमुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. आता काही अँटीबायोटिक्स आहेत जे तुम्ही तुमच्या मनानं घेऊ शकत नाही. जेव्हा तुमचं इन्फेक्शन हे 3-4 दिवस झालं कमीच होत नाहीये तेव्हा तुम्ही तुमच्या स्त्रीरोग तज्ञाकडे जायला पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अँटीबायोटिक्स घेतलं पाहिजे. आता तुम्ही डॉक्टरांकडे कधी जायचं आहे तर जेव्हा तुमची ताप ही 24 घंट्यापेक्षा जास्त काळ आहे तशीच आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रमाणात बदल झालेला नाही, इन्फेक्शन हे 3-4 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहे, तसेच तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय, अशक्तपणा खूप वाढलेला आहे, जेवण जात नाहीये, तेव्हा तुम्ही अशा वेळी तुमच्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण व्हायरल इन्फेक्शन झालं असताना कोणत्या वेळी घरगुती उपाय करायचे आणि कोणत्या वेळी डॉक्टरांकडे जायचं ते आपण बघितलेलं आहे. हा व्हिडिओ गरोदर महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुमच्या जवळच्या ज्या काही गरोदर महिला आहेत त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. आणखीन अशीच माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.